राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भल्या पहाटे चाकण येथे आले होते। पाहणी करत असताना आंबेठाण चौक येथे चर्चा सुरू असताना जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कडपाटील यांनी चाकण नगर परिषद हद्दवाढ चाकण औद्योगिक नगरी प्राधिकरण 10 वर्ष प्रलंबित असल्याचे सांगितले। त्यावर अजित पवार यांनी महापालिका करायची का असा प्रश्न करताच त्यास निलेश कड यांनी विरोध केला। महापालिकाबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वी मुख्यमंत्री असताना महापालिका अनुषंगाने सविस्तर अभ्यास समिती नेमून त्यानंतर चाकण व राजगुरुनगर नगर परिषद स्थापन केली होती व त्यांनीच बारामती नगर परिषद हद्दवाढ मंजुरी केली होती। त्यामुळे बारामतीची जशी नगर परिषद हद्दवाढ झाली तशी चाकणची का होत नाही असा प्रश्न अजित पवार यांना उपस्थित केल्यानंतर अजित पवार यांनी थेट बारामती आणि चाकणची तुलना होऊ शकत नाही असे सांगितले। तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनीच वाटोळे केले असे देखील अजित पवार म्हणाले। एकंदर बारामती आणि चाकण याची तुलना करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पारा चढल्याचं दिसून आलं। दरम्यान बारामतीप्रमाणे चाकण पालिकेला अ वर्ग दर्जा मिळाल्यास निधीमध्ये वाटणीचा मुद्दा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे स्पर्धक नको म्हणून चाकण परिसरावर महापालिका लादली जात असल्याचा आरोप काही पदाधिकारी व कार्यकर्ते करू लागले आहेत। दादा